नमस्कार. हृदयम या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मराठी सुविचार. आपण वाचल्यानंतर आपल्याला खरंच वाटेल की आपला वेळ सार्थकी लागला, आपलेही आणि आपल्या हितचिंतकांचाही वेळ सार्थकी लागला. त्यामध्ये मीही एक आपली हितचिंतक आहेच. त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, मलाही प्रेरणा मिळेल. तर चला पाहूया. जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका, स्वतः चांगले व्हा, कोणीतरी तुम्हाला शोधत येईल. जीवनात सर्व काही मिळवता येतं, पण गेलेली वेळ मात्र पुन्हा मिळत नाही. आपण जे बोलतो त्यापेक्षा आपण जे करतो त्याला महत्त्व असते. आयुष्य हा चुकांचा संग्रह आहे. जर तुम्ही त्या केल्या नाहीत तर तुम्ही कधीच शिकणार नाहीत. हजारो माणसे मिळतील आपल्या जीवनात, पण आपल्या हजारो चुकांना क्षमा करणारे आई वडील पुन्हा मिळणार नाहीत. सल्ला घ्यायचाच तर तो यशस्वी आणि अयशस्वी या दोघांचाही घ्या, कारण यशस्वी काय करावे ते सांगतो आणि अयशस्वी माणूस काय करू नये ते सांगतो. जे लोक नेहमी तुमची परीक्षा पाहण्याचा प्रयत्न करतात ते तेव्हाच थांबतील जेव्हा तुम्ही त्यांचा निकाल लावण्याचे सामर्थ्य ठेवाल. शत्रू बनवण्यासाठी भांडणे करणे गरजेचे नसते. स्वतःच्या हक्कासाठी प्रामाणिकपणाने वागून बघा. बरेचसे शत्रू आपल्याच आसपास सापडतील. शाळा म्हणजे ज्ञानाचे मंदिर आहे. विद्या हेच खरे धन आहे. प्रामाणिकपणा हीच खरी श्रीमंती आहे. जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा सर्वजण आपल्या हारण्याची वाट पाहत असतात. पराभवाची भीती बाळगू नका. एक मोठा विजय तुमचे सर्व पराभव पुसून टाकतो. जिंकण्याची सुरुवात तिथून करा जिथे सर्वात जास्त हरण्याची भीती असते. कधी कधी देव तुमची परिस्थिती बदलत नाही, कारण त्याला तुमची मनस्थिती बदलायची असते. तुमच्या अपयशाला कवटाळून बसू नका. त्याच्यापासून शिका आणि पुन्हा सुरुवात करा. कारण सांगणारे लोक कधीच यशस्वी होत नाहीत आणि यशस्वी होणारे लोक कधीच कारण सांगत नाहीत. अडचणीत असताना अडचणींपासून पळणे म्हणजे अधिक मोठ्या अडचणींना सामोरा करण्यासारखे आहे. तर कसा वाटला आपल्याला हा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. अशा सुंदर सुविचारांसाठी हृदयम या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आपल्या मित्रपरिवारांमध्ये समविचारी लोकांमध्ये हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल शतशः धन्यवाद.